ठीक आहे. 2 मिनिटं थांबा, अजून बाकीच्या स्टुडंटला जॉईन होईल. त्याच्यानंतर आपण स्टार्ट करू. ओके, तर आपण स्टार्ट करू. आपला टेलविनचा आपला जो असेल तो लास्ट डे असेल, आणि मी परत एकदा पूर्ण इंट्रोडक्शन करेल टेलविनचं फ्रॉम स्टार्टिंग टू आतापर्यंत आपण जेवढं शिकलोय ते. त्याच्यानंतर आपण आज जावास्क्रिप्टचं इंट्रोडक्शन घेणार आहे आणि उद्यापासून आपले जावास्क्रिप्टचा पार्ट चालू आहे. ठीक आहे. आज आपण एक बेसिक इंट्रोडक्शन घेऊ फक्त जावास्क्रिप्टचं, की ऍक्च्युली जावास्क्रिप्ट आहे काय, जावास्क्रिप्टचा यूज काय होतो. पण त्याच्या आधी मी परत एकदा टेलविन तुम्हाला असेल फ्रॉम इंट्रोडक्शन टू इन्स्टॉलेशन, आणि आपलं आतापर्यंत जे आपण बघितलं युटिलिटी क्लासेस, रिस्पॉन्सिव्हनेस, की टेलविन आपल्याला कसे हेल्पफुल आहे, किंवा टेलविनने आपण किती कमी कोडमध्ये चांगले डिझाईन किंवा आपण UI बनवू शकतो. हे मी पूर्ण परत एकदा तुम्हाला फ्रॉम स्टार्टिंग, आणि आपण जे लास्ट वीक एक होम पेज बनवलंय ते फुटबॉलच्या वेबसाईटचं, ठीक आहे, तिथपर्यंत एक्सप्लेन करेल, आणि त्याच्यानंतर आपण मग जावास्क्रिप्टच्या ज्या इंट्रोडक्शनकडे जाऊ. तर सर्वात आधी आपण आतापर्यंत शिकलो काय टेलविन मध्ये, ते वन बाय वन मी आता एक्सप्लेन करायला चालू करतो. ओके, तर आपण आता सर्वात आधी परत एकदा डॉक्युमेंटेशन वरती जाऊ टेलविनचं. मी सर्वात आधी त्याचं बेसिक जे इंट्रोडक्शन होतं, ठीक आहे, टेलविनचं आपण जे फर्स्ट डे बघितलं होतं ते एक्सप्लेन करेल, आणि त्याच्यानंतर आपण कोडचा पार्ट वरील, आणि मी जे लास्ट आपण जी वेबसाईट बनवली आहे, ठीक आहे, ते एक्सप्लेन करेल वन बाय वन. त्याच्यात जर कोणाला डाऊट असतील तर विचारा, मग आपण त्याप्रमाणे पुढे परत एकदा टेलविनचा पार्ट घेऊन मगच पुढे जावास्क्रिप्टला जाऊ. त्याच्यानंतर मग तुमचे रिॲक्ट वगैरे चालू होईल. ते चालवण्याच्या आधी तुम्हाला टेलविन माहिती असणं गरजेचं आहे, कारण की आपण इथून पुढे जे वी आता डिझाईन करणार आहे, ठीक आहे, फ्रंट एंडचा जो बी पार्ट असणार आहे किंवा आपण जे प्रोजेक्ट बनवणार आहे त्याच्यात आपण टेलविनच यूज करणार आहे. त्यामुळे तुम्हाला टेलविनचे ॲटलिस्ट बेसिक तरी आपण जे आतापर्यंत बघितलंय, ठीक आहे, युटिलिटी क्लासेस, रिस्पॉन्सिव्हनेस काय असते किंवा टेलविन काय आहे, या गोष्टी माहिती पाहिजे, कारण की आपण पुढे ॲडव्हान्स याच्यात रिॲक्ट शिकू तेव्हा अजून टेलविन यूज करणार आहे. त्याच्यात आपण ॲनिमेशन्स वगैरे या सगळ्या गोष्टी ऍड करणार. तर मी परत एकदा एक्सप्लेन करून देतो. जर तुम्हाला कोणाला डाऊट असेल किंवा समजलं नसेल तर विचारा, किंवा तुमच्या ज्या नोट्स असतील त्याच्यात वन बाय वन ह्या गोष्टी लिहून घ्या. ठीक आहे, ठीक आहे, आपण स्टार्ट करू. ठीक आहे. रॅपिडली बिल्डिंग मॉडर्न वेबसाईट विदाउट एव्हर लिव्हिंग युअर HTML. इथे सर्वात आधी त्यांची हेडिंग हीच आहे की HTML लिहू न करता आपण इथेच क्लासेस लिहितो, युटिलिटी क्लासेस, जेणेकरून जिथे आपले HTML आहे तिथेच आपण त्याला स्पॅनला तिथेच, फॉर एक्झाम्पल त्यांनी तिथे स्टाईल देऊन दिले टेक्स्ट टू वेक्स, जसं आपण करत आलो. जर आपण जर वेनिला CSS यूज करत असलो, आपली पहिली जी आपण CSS लिहायचो, आपल्याला काय करावं लागेल, इथे हेड मध्ये जाऊन स्टाईल डिफाईन करावं लागायची, स्टाईल टॅग. त्याच्या खाली आपण प्रत्येक क्लास असो किंवा आयडी असो त्याला टार्गेट करून आपण CSS लिहित होतो किंवा पेज डिझाईन करत होतो. पण ते काय बोलतंय टेलविन मध्ये, रॅपिडली बिल्डिंग मॉडर्न वेबसाईट. ठीक आहे, हा शब्द लक्षात ठेवा. मॉडर्न ज्या डिझाईन असतात, ठीक आहे, म्हणजे मॉडर्न वेबसाईट विदाउट लिव्हिंग युअर HTML. म्हणजे काय बोलले की HTML ला लिव्ह करण्यापेक्षा, म्हणजे आपल्याला बरंच कोड करून इथे वरती हेड मध्ये जाऊन स्टाईल डिफाईन करण्यापेक्षा, किंवा स्टाईलचं दुसरं पेज आपण जे करायचो, ठीक आहे, आधी, ठीक आहे, ते न करण्यापेक्षा डायरेक्ट आपण HTML मध्येच आपली जी स्टाईल असेल, ठीक आहे, ती डिफाईन करू. आता मी तुमचा पहिलेचा कोड दाखवतो, तिथे तुम्ही ऑलरेडी गेलेला असेल. HTML टू स्टाईल कुठे दिली असेल, एकच मिनिट. ओके, मी तुम्हाला वेगळे आपलं कोडचा पार्ट दाखवतो की ऍक्च्युली ते हे बघा. हा, तुम्ही HTML CSS जे शिकले, ठीक आहे,
हा D6 अबाउट स्टेप हे बघा तुमचं स्टेप CS इथे पेज दिले. ठीक आहे. तर हे काय करणार, हे बघा तुम्हाला काय करावं लागायचं प्रत्येक वेळी, इथे यायचं H1 लिहायचं हॅलो, H2 लिहायचं हॅलो, H3. ठीक आहे. आता H2 लिहिलं, प्रत्येकाला सरांनी एक्झाम्पल H1च घेतलं. तुम्ही काय केले, परत इथे स्टाईल मध्ये गेले, इथे गेले आणि लिहिलं परत याला स्टाईल केली H1 ला तर रेड, H2 आणि बटनला परत समजा आता इथे अबाउट मध्ये आलो. ठीक आहे. हॅलो, आता इथेच जर आपल्या अजून तुम्ही टॅग डिफाईन केला असते किंवा अजून कॉन्टेंट असलं तुमच्या वेबसाईट मध्ये, तुम्हाला काय करावं लागलं असतं, प्रत्येकाला इथे यायचं, परत स्टाईल मध्ये यायचं, परत इथे CSS लिहायचं. ठीक आहे. मग टेलविन काय बोलते की हे लिहू न करता, ठीक आहे, म्हणजे हे पेज लिहू न करता तुम्हाला काय म्हणते, आता मी इथे आलो बोललो की H4, तर मी फक्त इथे क्लास लिहेन आणि इथे स्टाईल जे असेल. ठीक आहे. आता याचा या प्रोजेक्ट मध्ये टेलविन इन्स्टॉल नाही म्हणून सजेशन नाही. ठीक आहे. स्टाईल असेल तिथे टू एक्सेल इथेच डिफाईन करून दिलेलं. मला प्रत्येक वेळी इथे जायची गरज नाही की प्रत्येक पेजला नेविगेट करून परत इकडे जाऊ, ते करायची गरज नाही. याचाच अर्थ काय होतो की विदाउट लिव्हिंग युअर HTML, म्हणजे तुम्ही HTML न लिव्ह करता, तुमचं करंट पेज न लिव्ह करता, तुम्ही मॉडर्न ज्या वेबसाईट आहे त्या इथेच बनवू शकता किंवा इथेच आपलं UI UX आपण डिझाईन स्टाईल करू शकतो. ओके. आता हे ते बोलले की सपोर्टेड बाय बेस्ट, म्हणजे हे ठीक आहे, गुगल स्टुडिओ वगैरे हे इग्नोर केलं तरी चालेल तुम्ही, यांचं काही. ठीक आहे. आता मेन पार्ट होता आपला की टेलविन आपल्याला युजफुल कशासाठी, रिस्पॉन्सिव्हनेस होण्यासाठी. आपण जे एक्झाम्पल बघितलं होतं इथे टेन्स, आपण इथे रिस्पॉन्सिव्हनेस ऍड करत होतो बरोबर प्रत्येकाला. आपण बोललो होतो मीडिया क्वेरीज, मिनिमम आणि मॅथ आणि अँड ऑपरेटर. ठीक आहे. म्हणजे मिनिमम पेक्षा हे आणि मॅक्सिमम आपण ठरवायचो आणि त्याप्रमाणे आपण स्क्रीन साईज जे असेल ते टार्गेट करायचो किंवा आपली जे एलिमेंट आहे जे आपलं जे कॉन्टेंट आहे ते आपण हाईड किंवा श्रिंक करायचो बेस ऑन त्या स्क्रीन साईजला टार्गेट होईल. याच्यात आपल्याला प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागायचा तरी की मोबाईल पासून लार्ज स्क्रीन किंवा टॅबलेट. ठीक आहे. पण मग हा प्रॉब्लेम टेलविनने कसा सॉल्व्ह केला, टेलविन बोलले की आम्ही ऑलरेडी मोबाईल फर्स्ट अप्रोच, म्हणजे जो मोबाईलला तुमची जी रिस्पॉन्सिव्हनेस असेल ती तुम्ही टार्गेट नाही करायची, ती टेलविन ऑटोमॅटिकली करून देईल. म्हणजे जी सर्वात स्मॉल डिव्हाइस असेल ठीक, त्याला आपल्याला स्टाईल करायची गरज नसते. आपण त्याच्यापेक्षा वरती, म्हणजे मोबाईल पासून जेवढे वरती डिव्हाइसेस असतात ठीक, त्याला आपण स्टाईल करत जातो, म्हणजे त्याला आपण रिस्पॉन्सिव्हनेस टाकत जातो. त्यालाच म्हणतात मोबाईल फर्स्ट अप्रोच. म्हणजे टेलविन ऑटोमॅटिकली जो स्मॉल डिव्हाइस असेल त्याच्यासाठी रिस्पॉन्सिव्हनेस ती बरोबर टार्गेट करते, आपण टार्गेट करत नसतो. म्हणून ते बोलले की ते बिल्ड फॉर मॉडर्न वेब, टेलविन इज unapologetically modern and take advantage of all the latest greatest CSS to feature to make developer experience as enjoyable as possible. Okay, it's not exactly cutting edge, just throw the screen size in front of literally any utility to apply specific breakpoint. आपण जे breakpoint बघितलं ते स्मॉल, मीडियम, लार्ज आणि एक्सेल, म्हणजे ते आपल्याला आपण मीन आणि मॅक्स मध्ये जाऊन आपण लिहित नाही की 1024 पिक्सेल किंवा 780 पिक्सेल, ते आपल्याला काय देतात ऑलरेडी प्रिफिक्स देतात, ज्या की आपण बघितलं होतं की आपण MD लिहितो आणि त्याच्या पुढे डिफाईन करतो की मीडियम डिव्हाइसला कसं दिसेल, मीडियम डिव्हाइस त्याच्यापेक्षा ग्रेटर. ठीक आहे. लार्ज डिव्हाइस लार्ज पेक्षा ग्रेटर कसं दिसेल, त्याप्रमाणे आपण स्टाईल करत गेलो. त्याच्यानंतर आपण आलो इथे, त्याच्यानंतर आपण आलो होतो इन्स्टॉलेशनला. इन्स्टॉलेशन मध्ये आपण हे तुमचं आता रिॲक्ट झाले होईल ते इन्स्टॉलेशन वगैरे आपण काय बोललो सर्वात आधी की आपण बघू की CDN थ्रू इन्स्टॉल कसेल. सर्वात इझी बट सर्वात म्हणजे प्रोडक्शनसाठी जो ते स्वतः बोलले की हा प्रोडक्शनसाठी बनलेले इन्स्टॉलेशन. याच्याने काय व्हायचं, आपण कसं इथून स्क्रिप्ट कॉपी करायचो, डायरेक्ट आपल्या इथे हेड टॅग मध्ये टाकले की आपल्याला टेलविन चालू होऊन जायचं, आपण टेलविन इनेबल होऊन जायची. बट प्रॉब्लेम काय यायचा, जो एक्सटेन्शन राहायचं आपलं बरोबर, एक्सटेन्शनने आपल्या जे सजेशन येतात की ऑलरेडी एवढे ते, कारण त्याच्यात भरपूर युटिलिटी क्लासेस, आपल्याला जे 1 by 1 आठवण्यापेक्षा जे आपण एक्सटेन्शन इन्स्टॉल केलं होतं पण तुम्हाला बोललो होतो एक्सटेन्शन एक्सटेन्शन आपण केलं होतं, हे तुम्ही करून घ्या तुमच्या एडिटर मध्ये. हे आपल्याला इनेबल होत नव्हतं कारण की हा आहे फक्त प्ले CDN इज डिझाईन फॉर डेव्हलपमेंट पर्पज ओनली, नॉट इंटेंडेड फॉर प्रोडक्शन. हे लक्षात ठेवा, प्रोडक्शन साठी नाही, फक्त डेव्हलपमेंट जो पर्पज असतो त्याच्यासाठी. ठीक, आपण काय बोललो हे नको, आम्हाला हे देऊ,
आपण याच्याने काय केलं, टेलविंड सेल आहे म्हणजे काय, कमांड लाईन इंटरफेस. बरोबर, आपण टर्मिनल ओपन करायचो, ह्या कमांड रन करायचो. तिथे काय करायचो आपण पहिले, ठीक, एक प्रोजेक्ट मध्ये गेलो, आपला प्रोजेक्ट ओपन केला, इथून कॉपी केली पहिलं पेज, आपण फोल्डर बनायचो एक सोर्स मध्ये इनपुट, ठीक आहे, इनपुट डॉट सी एस एस, त्याच्यात हे पेस्ट करून द्यायचो. परत टर्मिनलला यायचो आणि एक आउटपुट डॉट सी एस एस ठेवायचो त्याच फोल्डर मध्ये, हे कॉपी आणि पेस्ट, आणि इथे फक्त लिंक करून द्यायचं आउटपुट डॉट सी एस एस. त्याच्याने काय यायचं, आपले जे टेलविंड असेल ती इनेबल होऊन जायची त्या पूर्ण प्रोजेक्ट फोल्डर मध्ये, आणि आपण इझिली कोड करू शकत होतो. बरोबर, की मग त्याच्यानंतर आपल्याला ऑटो सजेशनचे जे प्रॉब्लेम असतात ते सॉल्व्ह होऊन जातात. आता याच्यानंतर तर तुमचा जावा स्क्रिप्टचा जसा पार्ट होईल, ठीक आहे. आता ही प्रोसेस थोडी आहे म्हणजे हिला काय म्हणता येईल, थोडी लेंदी प्रोसेस आहे. बरोबर, ही सर्वात शॉर्ट आहे. स्क्रिप्ट कॉपी केली तिथे पेस्ट केली, ठीक आहे, ही आहे. त्याच्यानंतर जे असेल ते आपल्याला हे असेल, ठीक आहे, आणि इथून पुढे तुम्ही हेच यूज करणार आहे. ही सर्वात सिंपल आहे ह्या याच्यापेक्षा, ठीक आहे, टर्मिनल पेक्षा. म्हणजे इथे पण आपण टर्मिनल थ्रूच करतोय, पण इथे आपल्याला प्रत्येक प्रोजेक्ट फोल्डर स्ट्रक्चर वगैरे लक्षात ठेवावं लागत होती. आपल्याला वॉच लावत होता, ठीक आहे. हे वॉच लावलं नाही तर तुम्ही प्रत्येक पेजवर टेलविंडचे म्हणजे चेंज करणार तुमच्या याच्यामध्ये, किंवा एक क्लास बदलणार, तुम्हाला प्रत्येक वेळी हे रन करावं लागलं असतं जर आपण हे वॉच नाही लावत होतं. त्याच्याऐवजी आपण काय करतो, इथे युझिंग विथ जे रिॲक्ट, आपण जे रिॲक्टचं सर्व्हर असतं, इथे काय करतो, फक्त प्रोजेक्ट बनवला, ठीक आहे, प्रोजेक्टच्या फोल्डर मध्ये गेलो, कॉपी हे केलं, इथे कॉपी केलं, ठीक आहे. एक ऑलरेडी आपल्याला फाईल बनवून जाते कॉन्फिग, म्हणजे जी असते जेव्हा तुम्हाला मी रिॲक्ट शिकवेल तेव्हा एक फाईल बनलेली असेल, आपण फक्त या गोष्टी ऍड करू. आपला इन्स्टॉलेशनचा पार्ट आहे. त्याच्यानंतर आपण आलो आणि इथे सर्वात आधी बघितले युटिलिटी क्लासेस. आपण हे नव्हतं एक्झाम्पल घेतलं, आपण एक कार्डचं एक्झाम्पल घेतलं, आपण एक कार्ड बनवलं. तेच युटिलिटी क्लासेस म्हणजे जे आपले ठीक आहे, बिल्डिंग कॉम्प्लेक्स कंपोनंट कन्स्ट्रेंट टू सेट प्रिम, जसं म्हणता येईल जसं आपले CSS चे जे होते ना सर्व प्रॉपर्टीज आपण यूज करायचो, फ्लेक्स वगैरे, ते फक्त त्यांनी काय केले क्लासेस मध्ये टाकून दिले. फ्लेक्स, मॅक्सिमम, ठीक आहे, आयटम सेंटर, गॅप एक्सपोर्ट, आपण हे सर्व युटिलिटी क्लासेस बघितले, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय आलो, याच्यामध्ये आपण भरपूर गोष्टी बघितल्या तर रिस्पॉन्सिव्हनेस बी ऍड केले ते आपण. त्याच्यानंतर डिफरंट डिफरंट जे युटिलिटी क्लासेस होते, ठीक आहे. मी तुम्हाला बोललो बी होतं की डॉक्युमेंटेशन कसं काय यूज करता टेलविंडचं, तुम्हाला कोणता क्लास किंवा एखादा युटिलिटी क्लास लक्षात येत नसेल तर इथे जाऊन सर्च कसं काय करायचं, तो बी पार्ट मी परत एकदा सांगतो. पण त्याच्यानंतर आपण कशावर आलो होतो, ठीक आहे, पॉवर फोकस अँड अदर स्टेट वरती. आपण एका बटनला बोलतो की जसं आपला कर्सर या बटन वरती गेला, ठीक आहे, याची स्टेट म्हणजे याचा कलर जो असेल तो चेंज होऊन जायला पाहिजे. आता यांनी किती केलंय, स्काय 500 आता तो 700 होतो. बरोबर, आपण हे एका प्रोजेक्ट मध्ये ऍड केलं होतं. त्याच्यानंतर इथे रिस्पॉन्सिव्ह डिझाईन ऍड केले होते. त्याच्यानंतर आपण प्रिफिक्स बघितले होते की स्मॉल, मीडियम, लार्ज आणि एक्सेल टू एक्सेल, या आपण सर्व गोष्टी बघितला की ऍक्च्युली यांचा यूज काय असते. ब्रेक पॉईंट त्यांनी आपल्याला प्री डिफाईन दिले, किंवा याला बी आपण चेंज करू शकतो आपल्या नीड प्रमाणे प्री डिफाईनला. त्याच्यानंतर आपण मी तुम्हाला बोललो की डॉक्युमेंटेशन, जर एखादा क्लास लक्षात असेल तर फक्त इथे सर्च मारायचं, तर आपल्याला त्याच्यावरती जेवढे आहे सर्व इथे डॉक्युमेंटेशनला येऊन जातं. इथून आपल्याला काय करायचं असतं, फक्त कॉपी अँड पेस्ट, आणि आपल्या वेबसाईट प्रमाणे त्याला मॉडीफाय करून घ्यायचं असतं त्या क्लासला. सेम त्यांनी इथे एक्झाम्पल पण दिले सर. त्याच्यानंतर आपण आलो होतो इथे बोललो की तुम्हाला प्लेग्राऊंड वरती, हे प्लेग्राऊंड आहे का, जर तुम्हाला डायरेक्ट प्रोजेक्ट मध्ये काम करायचं नसेल, तुम्ही इथे काय करू शकता, इथे डायरेक्ट इथूनच आपण स्टार्ट करू शकतो लिहायला, ठीक आहे. इथे गेला डिव्हिजन, इथे टेलविड सोबत तुम्ही प्ले करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्हाला डिफरंट क्लासेस किंवा स्टाईल द्यायचे असेल कोड एडिटर पेक्षा, किंवा तुम्हाला टेलविन इन्स्टॉल नाही करायचे, ठीक आहे, किंवा तुम्हाला इन्स्टॉलेशनला काय प्रॉब्लेम येते, पण आता तुम्हाला वाटते की तो प्रॉब्लेम आपण नंतर सॉल्व्ह करून पहिले टेलविन टेलविन आहे काय ते चेक करून, किंवा आपल्याला टेलविन शिकायचे तर डायरेक्ट इन्स्टॉल न करण्यापेक्षा तुम्ही इथे प्लेग्राऊंडला डायरेक्ट इथे टेलविन, परत आपण आलो ते डिव्हिजन दिले, ठीक आहे. HTML लिहायचे आणि डायरेक्ट तुमचा जो क्लास असेल जे तुम्हाला स्टाईल द्यायची आहे इथून चालू करून द्यायची स्टाईल, टेक्स्ट रेड. बरोबर, मला वाटतंय आपण एक काम करू, याचं जे असेल ना टेक्स्ट रेड 500, ठीक आहे. सजेशन देत आहे का तुम्हाला सर्व गोष्टी याचा टेक्स्ट,
म्हणजे ह्याच्याने तुम्ही विदाउट इन्स्टॉलेशन, जर इन्स्टॉलेशनला इश्यू बट तरी तुम्हाला प्रॅक्टिस करायची, तर सर्वात भारी पर्याय हा असतो इथे यायचं टेलविन प्लेला. ठीक आहे, त्याच्या डॉक्युमेंटेशन वरती गेलो, डायरेक्ट हे इथे जायचं प्लेग्राऊंड, याला कॅन्सल करून द्यायचं. ठीक आहे, कंट्रोल ए करून बॅक स्पेस करून द्यायचं. त्याच्यानंतर तुम्हाला जे वाटेल, जे वेब पेज डिझाईन करायचं किंवा काही असो, ठीक आहे, तुम्हाला प्रॅक्टिस करायचं, तुम्ही इथे पूर्ण किंवा युटिलिटी क्लासेस तुम्हाला चेक करायचे किंवा एखादी सॅम्पल फक्त, ठीक आहे, विदाउट इन्स्टॉलेशन तुम्ही लगेच इथे टेलविन सोबत प्ले करू शकता. तर याच्यानंतर आपण आलो होतो एक प्रोजेक्ट बनवायला, बरोबर. आपण इथे आलो, आपण काय केलं सर्वात आधी डे टू, ठीक आहे, इथून तुमचे सुरू झाले होते HTML. आपण सर्वात आधी यूज केस काय बघितलं होता टेलविनचं, जे लास्ट एक्झाम्पल होतं तुमचं HTML आणि CSS मध्ये, ते कोणतं होतं, रिस्पॉन्सिव्हनेस. सगळ्यात मेन टॉपिक की आपण बघत होतो की आपल्याला प्रत्येक मीडिया क्वेरीज लिहावं लागत होत्या, त्याच्यानंतर आपण मॅनिप्युलेट करत होतो, बरोबर. आपण एक पॅरा घेतलं होतं टेक्स्ट आणि एक इमेजचं पण घेतलं होतं आपण, बघा एक्झाम्पल, करेक्ट. ठीक आहे, याचं आपण एक्झाम्पल घेतलं होतं. ह्या सर्व गोष्टी आपण टेलविन मध्ये बघितल्या. बाकीचा क्लोज करू आपण, आणि त्याच्यानंतर आपण आलो, हे तुमचं बनवलं असेल सरांनी ऑलरेडी अॅनिमेशन वगैरे ऍड केलं, याचं आपल्याला काम नाही. आपण इथे आलो आणि इथे टेलविनला सर्वात आधी आपण एक्झाम्पल कोणतं घेतलं होतं इथे बघू. हे तर आपलं नंतरचा एक प्रोजेक्ट होता, ठीक आहे. त्याच्या आधी आपण स्टार्टिंगला रिस्पॉन्सिव्हनेस वगैरे छोटे छोटे जे एक्झाम्पल होते, ठीक आहे, आपण ते घेतले होते की याचा कलर आपण चेंज करायचो, की रिस्पॉन्सिव्हनेस ऍड करायचो, की इथून ग्रेटर पिक्सल असले का हा चेंज होऊन जाईल. आता आपण हे जे एक्झाम्पल घेतलं होतं ते बोललो होतो आपण की जर, ठीक आहे, लार्ज स्क्रीन असेल तर लेफ्टला फोटो यायला पाहिजे आणि राईटला टेक्स्ट यायला पाहिजे. आणि जसा मीडियम डिव्हाइसचा खाली जाईल इथे, तर टॉपला फोटो असायला पाहिजे आणि इथे बॉटमला टेक्स्ट असायला पाहिजे. ठीक आहे, आपण हे ऍड केलं होतं रिस्पॉन्सिव्हनेस म्हणून, हे एक सिम्पल एक्झाम्पल घेतलं होतं. याच्या आधीच आपण 2-3 एक्झाम्पल पण घेतले होते की आपण टेक्स्टचे कलर चेंज करत होतो किंवा याला मॅनिप्युलेट करत होतो, ठीक आहे. त्याप्रमाणे टेक्स्ट पॅरेग्राफ आपण 3 कार्ड घेतले होते, ठीक आहे, त्याला चेंज करत होतो आपण त्याप्रमाणे. आणि हे लास्ट आपण एक्झाम्पल घेतलं होतं रिस्पॉन्सिव्हनेसचं. त्याच्यानंतर आपण आलो होतो, आता याच्यात मी एकदा एक्सप्लेन करतो आपण केलं काय होतं आधी. एक स्मॉल प्रोजेक्ट बनवला होता, बॅकग्राऊंड आपण व्हाईट ठेवलं होतं. त्याच्यात आपण काय बोललो होतं, जसं मीडियम आणि लार्ज स्क्रीनसाठी आपण टार्गेट करत होतो की जो असेल स्क्रीनची जी विथ असेल ती आपण हाफ करून घेत होतो. त्याच्यानंतर जसं लार्ज स्क्रीनला आपण गेलो, ठीक आहे, तर लेफ्टला इमेज आणि राईटला टेक्स्ट, आणि मीडियम डिव्हाइसला टॉपला आपण इमेज घ्यायचो, ठीक आहे, आणि बॉटमला टेक्स्ट. आता आपण एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊ, त्याच्यानंतर आपण पुढचं एक्सप्लेनेशन. ओके, तर आपण स्टार्ट करू परत. कुठे होतो एक्झॅक्टली आता, पण मी तुम्हाला एक्सप्लेन करत होतो आपल्या एक्झाम्पलवर. आपण स्टार्टिंग पासून काय करत आलो, तर सर्वात आधी आपण हे एक्झाम्पल बघितलं होतं. याच्यात आपण काय केलं होतं, टेलविन इन्स्टॉल केलं होतं आणि त्याच्यामध्ये एक स्मॉल प्रोजेक्ट बनवला होता. त्याच्यामध्ये मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला एक्सप्लेन केली की ऍक्च्युअली युटिलिटी क्लासेस काय असतात, ठीक आहे. बेसिक जे तुम्ही CSS मध्ये शिकले होते, मी बोललो तुम्हाला आधी की तुम्हाला CSS चे बेसिक्स माहिती पाहिजे, तेव्हाच तुम्हाला टेलविन समजू शकते. आणि तुम्हाला जे CSS होते ते ऑलरेडी सरांना शिकवलेले होते, त्यामुळे ठीक आहे, टेलविन तुम्हाला समजायला वेळ नसेल लागला, फक्त ते वाचता यायला पाहिजे तेवढं. त्याच्यासाठीच आपण डीप जात होतो जास्त, की एवढे एक्झाम्पल बघितले की ऍक्च्युअली आपण करतो काय. आता तुम्ही याला बघितलं, ठीक आहे, हे कळून जाईल तुम्हाला की आपण बॅकग्राऊंड कलर दिलाय, मिनिमम हाईट स्क्रीन दिली, ठीक आहे, फ्लेक्स केलंय, जस्टिफाय सेंटर केलंय, किंवा हे पॅडिंग आहे, पी म्हणजे पॅडिंग असतो. त्याच्यानंतर आयटम सेंटर म्हणजे आपण फ्लेक्स मध्ये जसं लिहायचो, ठीक आहे, फ्लेक्स आयटम सेंटर, ठीक आहे. याची इथे आपण करत होतो डिस्प्ले फ्लेक्स. हे बॅकग्राऊंड व्हाईट आहे, हे आपण दिले राऊंडेड 3 एक्सेल, म्हणजे आपण बॉर्डर जे असेल ते 3 एक्सेल केलंय, ठीक आहे.
याप्रमाणे आपण करत गेलो. गिफ्ट टेक्स्टची डायरेक्शन आपण कॉलम केले, इथे मीडियम डिव्हाइस असली की रो केली. म्हणजे बाय डिफॉल्ट आपण लार्ज स्क्रीनला काय करत होतो, कॉलम ठेवत होतो. म्हणजे हेच आपण जेव्हा आपण एक्सप्लेन केलं तुम्हाला हेच की बाय डिफॉल्ट एवढं सिम्पल आपण फक्त दोन क्लासेस डिफाईन बाय डिफॉल्ट. ठीक आहे, एक दोन मीडियम डिव्हाइस रो, एक सिंगल रो. आता हा रो बनतोय बघा एक सिंगल. ठीक आहे, आणि एक सिंगल रो. जसं आपण मोठं जातो एक आणि दोन कॉलम बनतात. ठीक आहे, हेच आपण तिथे केले एवढं सिंपल कोडमध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण इथे बोललो की टेक्स्ट वगैरे हे टेक्स्ट ग्रे देऊन देऊ. ठीक आहे, टेक्स्ट जो असेल तो राज असेल. याप्रमाणे आपण करत गेलो, एक एक युटिलिटी क्लासेस करत गेलो. ते ओव्हरचं पण दिली की बटनवरती गेलो आपण की आपला कलर चेंज व्हायला पाहिजे. ठीक आहे, हे बी आपण स्टॅटिक डिफाईन केले होते. बाय डिफॉल्ट जो कलर असेल, ठीक आहे, तो ब्ल्यू 600 असेल. पण जसं जाऊ तर आपण त्याला जास्त डार्क करत होतो. ठीक आहे, हे बघा आपण जास्त डार्क करत होतो, हे आपण चेंजेस केले. त्याच्यानंतर हे झाल्यानंतर आपण आलो आपला फायनल प्रोजेक्ट वरती. त्याच्यामध्ये आपण केलं होतं, ठीक आहे, फिफा प्रोजेक्ट. त्याच्यामध्ये आपण परत स्टार्टिंग पासून फ्रॉम इन्स्टॉलेशन. ठीक आहे, फ्रॉम इन्स्टॉलेशन म्हणजे इंट्रोडक्शन मी तुम्हाला दिलं होतं परत एकदा टेलविनचं. बट त्याच्यानंतर परत इन्स्टॉलेशन कसं होतं, प्लस त्याच्यानंतर प्रत्येक स्टेप बाय स्टेप आपण गेलो की ॲक्च्युली होतं काय. ठीक आहे, युटिलिटी क्लासेस आपण डिफाईन केले जेणेकरून तुम्ही एक आता तुम्हाला समजायला लागलं होतं या टाइमला की युटिलिटी क्लासेस काय. ठीक आहे, टेलविनचा यूज काय, आपण टेलविन यूज कशासाठी करतो. आपण बोललो की एक आपण वेब पेज बनवू, एक लँडिंग पेज, सिम्पल, जास्त कॉम्प्लेक्स नाही. ठीक आहे, कॉम्प्लेक्स आपण रिॲक्ट मध्ये बोलू, वाटलं असेल मोठा प्रोजेक्ट घेऊया का टेलविनने. ठीक आहे, बट आता तुम्हाला ऍटलिस्ट माहिती तरी पाहिजे टेलविन काय, युटिलिटी क्लासेस काय, किंवा क्लासेस वाचता तरी यायला पाहिजे ऍटलिस्ट. ठीक आहे, आपण हे एक्झाम्पल बनवलं होतं. याच्यात आपण प्रॉपर जे वेबसाईटचे कंपोनंट असतं बरोबर. ठीक आहे, हे नेव्हिगेशन बार, त्याच्यानंतर हे हेडर. ठीक आहे, ठीक आहे, हेडरला आपण इथे इमेज ऍड केली होती. त्याच्यानंतर हे मेन कार्ड सेक्शन होतं आपलं. ठीक आहे, त्याच्यानंतर एक फुटर ऍड केलं होतं. ठीक आहे, आता याच्यानंतर होईल काय जास्तीत जास्त. ठीक आहे, तर तुमचे नेव्हिगेशन बार हा फिक्स राहतो कोणत्याही वेबसाईटमध्ये बरोबर. हिरो सेक्शन राहतं म्हणजे राहतं. ठीक आहे, फक्त हा जो कॉन्टेंट एरिया असेल, ठीक आहे, याच्यात जास्त गोष्टी ऍड होतील बस. बाकी तुमचं फुटर वगैरे हे स्टँडर्ड कंपोनंट असतात कोणत्याही वेब पेजचे. ठीक आहे, एक नेव्हिगेशन बार राहील, एक हिरो सेक्शन राहील. ठीक आहे, मध्ये कॉन्टेंट येईल आणि लास्टला फुटर येईल. ठीक आहे, हे प्रत्येक वेबसाईटला राहतं. तुम्ही कोणत्याही वेबसाईटला गेले, इथे बी गेलो आपण टेलविनचं, तेव्हा हा नेव्हिगेशन बार, हे मेन कॉन्टेंट त्यांचं, आणि लास्टला फुटर, हे त्यांचं फुटर आहे. ठीक आहे, डार्क मोड आपण करू, आता दिसेल तुम्हाला एक्झॅक्ट. ठीक, हे फुटर. ठीक आहे, हा नेव्हिगेशन बार, हा वरती त्यांचा नेव्हिगेशन बार, आणि हे त्यांचं कॉन्टेंट. ठीक आहे, म्हणजे हे सर्व फिक्स राहतं ऑलरेडी. आपण बी तेच ऍड केलं एक्झॅक्ट. आपण बोललो की आपली स्टँडर्ड वेबसाईट आपण जे डिझाईन केली, नेव्हिगेशन बार, हिरो सेक्शन, आपलं कॉन्टेंट आणि फुटर. ठीक, म्हणजे तुम्ही जे जे मेन कंपोनंट होते, ठीक आहे, ते आपण शिकून गेलो. टेलविनने स्टाईल कसं काय करता किंवा रिस्पॉन्सिव्हनेस ऍड कसा करता. रिस्पॉन्सिव्हनेस, ठीक आहे, एक सिंगल रो मध्ये येते पूर्ण वेबसाईट. ठीक आहे, इथे आपण हिडन करतो नेव्हिगेशन बारला. ठीक आहे, आता हे एवढं आपण ते एवढी म्हणजे 2 लाईनींमध्ये आपण हे अचीव केले. ठीक आहे, तुम्हाला दाखवतो. जसे मीडियम स्क्रीन किंवा त्याचा ग्रेटर असेल हिडन. ठीक आहे, एवढं दिसायला लागलं बरोबर. जसे मीडियम स्क्रीन आली 768चा जसं खाली जाईल. ठीक आहे, 768 हे बघा दिसायला लागलं वगैरे. पण जसं त्याच्यावरती गेलं ग्रेटर दॅन 76. ठीक आहे, ही प्रॉपर्टी असेल, आपण हिडन दिले ना, ते निघून जाईल. हा म्हणजे हिडन येईल, सॉरी. ठीक आहे, म्हणजे आपल्याला हा हे जे 3 आपण बटन टाईप दिलं होतं. ठीक आहे, आता स्टार्ट ऍक्शन नव्हतं त्याच्यावर काय, आपण फक्त डिफाईन केलं. ठीक, जसं 768च्या पुढे गेले तर ते बटन हिडन होऊन गेलं. 767 इथे बघत राहा. ठीक आहे, 6
दिसतंय बघा ठीक आहे. इथे लागतं ठीक आहे. याप्रमाणे आपण इथे रिस्पॉन्सिव्हनेस वगैरे ऍड केले. तुम्हाला एक एक्झाम्पल दिला. आता हे 3 रो दिसत आहे, तर हेच आपण इथे सिंगल गेलो ठीक आहे, एक रो मध्ये कन्वर्ट होते पूर्ण तिथे. फुटर आपलं मॅनेज होते, आपले टेक्स्ट वगैरे परफेक्ट मॅनेज होते. स्मॉल डिव्हाइसला आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. हे आपण टेलविन मध्ये पूर्ण फॉर्म 1 बाय 1 आतापर्यंत बघितले ठीक आहे. आता याच्यामध्ये जर कोणाला डाऊट असेल आतापर्यंत ठीक आहे, टेलविन मध्ये की मला काही समजलं नाही, तर तुम्ही आता विचारू शकता ठीक आहे. कारण की इथून मग मी पुढच्या सॉरी म्हणजे ह्या लेक्चरला एक इंट्रोडक्शन देईल तुम्हाला जावा स्क्रिप्टचं ठीक आहे. आणि जावा स्क्रिप्ट नंतर आपण मग पुढे स्टार्ट करणार आहे ठीक. फ्रॉम जे बेसिक मी इंट्रोडक्शन दिला त्याच्यानंतर आपण पुढे डीप मध्ये जाणार आहे. मग जर तुम्हाला टेलविन समजली नसेल तर आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ आता ठीक आहे, आणि मग पुढे जाऊ. जर तुम्हाला डाऊट असेल तर विचारा. आपण एक स्मॉल एक्झाम्पल घेऊ आता परत ठीक आहे. ऍटलिस्ट एक आपण परत एक वेब पेज बनवू, फक्त आता टॉपिक दुसरा घेऊ. पण त्याच्या आधी कोणाला डाऊट असेल तर इथे विचारा, की काही समजलं नसेल मेसेज मध्ये विचारा किंवा अनम्यूट करून विचारू शकता की परत एकदा हा टॉपिक एक्सप्लेन करा, तर मी परत एकदा एक्सप्लेन करेन. तुम्ही 10 मिनिटं 10 नाही 5 मिनिटं देते. जर काही डाऊट असेल तर तुम्हाला काही समजलं नसेल तर लवकर विचारा, किंवा आपण एक एक्झाम्पल परत घेणार. कोणाला काय प्रॉब्लेम आहे, काय समजलं नाही आतापर्यंत? ठीक आहे, आता आपण एक लास्ट वेबसाईट बनवणार आहे ठीक आहे, टेलविन थ्रू. त्याच्यामध्ये आपण टॉपिक घेणार आहे ई कॉमर्स ठीक आहे. म्हणजे ई कॉमर्सच्या वेबसाईट असतात, म्हणजे फ्लिपकार्ट वगैरे त्या टाइप मध्ये आपण एक वेबसाईट डिझाईन करू ठीक आहे. आपण आता स्टार्ट करू, मग तुम्हाला परत एक्सप्लेन होत जाईल की इन्स्टॉलेशन वगैरे प्रत्येक गोष्ट समजून जाईल तुम्हाला परत जर समजली नसेल तर. ठीक आहे, तर आता आपण इथे काय करू, एक फोल्डर क्रिएट करू ठीक आहे. ई कॉमर्स नाव घेऊ त्याचं, ई कॉमर्स. सेम फोल्डर स्ट्रक्चर आपण फॉलो करू करेक्ट. आपण एक फोल्डर बनवू सोर्स, फिफा मध्ये नाही रे, याच्या ई कॉमर्स मध्ये बनवू सोर्स. सोर्स मध्ये आपण टाकू index.html, सिंटॅक्स चुकला, index.html, फोल्डर डिलीट, कॉमर्स सोर्स index.html. त्याच्यामध्ये अजून सोर्स मध्ये आपल्याला काय करायचं होतं, input.css. हे दोन आपण बनवणार आहे त्याच्यामध्ये. input.css 1 2 त्याचे आपण काय येऊ, फक्त सॉरी इथे आपण नाही नाही
बस इथून पुढे आपलं काम काय असतं, इथे जायचं फोल्डर मध्ये, सीडी ई कॉमर्स, सीडी म्हणजे चेन डायरेक्टरी होते, हा शॉर्ट फॉर्म असतो त्याचा. ई कॉमर्स मध्ये गेलो, साईट वर आलो, परत इथे गेलो, इन्स्टॉलेशनला आलो, मी मला बोललो की मला इन्स्टॉलेशन करायचंय, इथे गेलो इन्स्टॉलेशन वरती. आपल्याला कसं नाही करायचंय, कमांड लाईन नाही, इथे आलो, ओपन केलं, कॉपी पेस्ट, प्रोजेक्ट फोल्डर बघून घ्यायचं की आपण त्याच फोल्डर मध्ये आहे की नाही. ठीक आहे, हे नोड मॉड्यूल्स आले म्हणजे समजून घ्यायचं की आपलं सक्सेसफुली टेलविंड इन्स्टॉल झालं. ठीक आहे, परत आलो आपण इथे, चला याच्यावरती काय करायचं, ती इनपुट डॉट सी एस एस फाईल आहे, ठीक आहे, सोर्स फोल्डर मध्ये. इथे काय करायचं, त्याच्यावरती आपण टेलविंड इनपुट करून द्यायची, बरोबर. ही सेकंड स्टेप. थर्ड स्टेप काय द्यायची, हे रन करायचं आपल्याला. इथे गेलो, क्लिक रन. ठीक आहे, एक फाईल बनले बघा, आउटपुट डॉट सी एस एस, इनपुट डॉट सी एस एस. ठीक आहे, तर लास्ट स्टेज काय आहे त्यांची, लास्ट स्टेज ते बोलताय की लिंक अशी नाशी कॉपी करा, तुमच्या फोल्डर स्ट्रक्चर प्रमाणे इथे चेंज करून घ्यायचं. आपण त्यांचं स्टँडर्ड जे आहे तेच फॉलो करतो, ते त्यांनी दिले. एक फोल्डर मागे जाऊन आपल्याला करायचे, आणि एक्झॅक्ट ते हेड जी टॅग असेल, ठीक आहे, त्याच्या अंडर आपल्याला इथे टाकून द्यायचं आपलं इन्स्टॉलेशन. आपल्याला काय करायचं, इथे यायचं आणि इथे चेक करून घ्यायचं एकदा आपले टेलविंड इन्स्टॉल झाले का नाही सक्सेसफुल. आपल्याला इथे दिसायला लागलं टेक्स्ट, ठीक आहे, टू एक्सेल. एक मिनिट, इथे आपण आलो, आपलं एक्सटेन्शन इनेबल आहे का ते चेक करण्यासाठी काय करायचं, सर्वात आधी इथे द्यायचा क्लास, द्यायचं टेक्स्ट ब्ल्यू, आपण एक्सटेन्शन बघून स्टाईल सीट आउटपुट डॉट सी एस एस, याला चेक करू, याला चेक करू, याला चेक करू, HTML, बरोबर बरोबर बरोबर. इथे गेलो, आउटपुट डॉट सी एस एस, करेक्ट. इनपुटला आपण केलंय, ई कॉमर्सला आपण सेव्ह केलंय. इथे आलो, टेक्स्ट 10x गो लाईव्ह जाऊ आपण. इथे आलो की गो लाईव्ह, झाला आपल्याला एक प्रॉब्लेम म्हणतंय की आपलं इन्स्टॉलेशन झालेलं नाहीये. ठीक आहे, परत आपण इथे यायचं, इथे चेक काय करायचं आपण, त्यांचा स्टेप बरोबर आहे का, ठीक आहे, इम्पोर्ट केले का आपण, ते आउटपुट आपलं बरोबर आहे का, हे बी बरोबर आहे. काय असू शकते, एक तर आउटपुट डॉट सी एस एस असेल, याला आपण परत हे करू नये, आउटपुट डॉट सी एस एस. आता बघू, आता इथे आपली स्टाईल, आता पण नाही लागत आहे. आपण एक काम करू, परत याला जाऊ, आपण चेंज करू आउटपुट डॉट सी एस एस. आता हे बी नसेल होत आपल्याला, आणि एक काम करायचं, की आउटपुट डॉट सी एस एस असेल ती बीन मध्ये टाकायची, आणि याच्यात परत एक लिहायची आउटपुट डॉट सी एस एस. आता हे केली, इथे ऍड केली. परत ही कमांड अशी नाशी कॉपी करायची, आपण इथे क्लोज करायचं. सर्वात आधी क्लिअर पेस्ट, आलंय आता प्रॉपर. परत यायचं इथे, आता चेक करायचं आपलं इनेबल आहे. इथं आपला एक्सटेन्शनचा प्रॉब्लेम असावा, तर बघ एलिमेंट्स इथे आलो. परत डॉक्युमेंटेशन वेगळं, त्यांचं डॉक्युमेंटेशन आउटपुट डॉट सी एस एस, हे आपण कॉपी करू, इथून डायरेक्ट पेस्ट करू. इथे आलो, इथे गेलो, कॉपी पेस्ट.
परत इथे गेलो, चेक केलं आपले डॉक्युमेंटेशन झाले बघा. आपले टेलविन सक्सेसफुली इन्स्टॉल झाले. ते बटनला बी टाकून बघू आपण होतंय का नाही. परफेक्ट. म्हणजे इथे आपली टेलविन काम करायला स्टार्ट केली. आता आपण इथून स्टार्ट करूया आपली जी वेबसाईट आहे ती डिझाईन करायला. ओके, तर सर्वात आधी आपल्याला काय करावं लागेल, आपली जी बॉडी आहे वेबसाईटची तिला द्यायचं कलर जे आपण प्रत्येक वेळी देत आलो. बॉडीमध्ये गेलो, क्लास टेक्स्ट, आपण बॅकग्राऊंड कलर देऊ आधी 500 किंवा 600 ग्रीन टाकून बघू एक्झॅक्ट होतंय का, करेक्ट लागते ते. म्हणजे आपण सक्सेसफुल इन्स्टॉल झाले. आता एक काम करू आपण, फक्त ही विंडो आहे ना एकदा रिलोड करून आणि हे बाकीचे सर्व क्लोज करून क्लोज सेव्ह इथे येऊ, रिलोड विंडो. आणि एक्सटेन्शन आहे ना, कुठे गेले एक्सटेन्शन आपलं, हे परत एकदा रिफ्रेश करू किंवा रिइन्स्टॉल करून आपण डिसेबल इन्स्टॉल एकदा डिसेबल करू आपण आणि रिस्टार्ट करू. इनेबल डन. इथे आलो, रिलोड. आता आपण स्टाईल करू परत. आपला फोकस पूर्ण आता याच्यावरती राहील. ठीक आहे, या फाईल वरती. वन बाय वन आपण स्टाईल करू. त्यानुसार बॅकग्राऊंड गेम हे क्लोज करून टाकू. आता याचं काही काम नाही, याचं बी काही काम नाही, याचं बी काही काम नाही आपल्याला. याचं बी आता असो, जावास्क्रिप्ट बी मी नंतर सांगेल तुम्हाला, एक्सप्लेन करेल. सर्वात आधी इथे येऊ आपण, बॅकग्राऊंड आपण देऊया ग्रे 100. त्याच्यानंतर आपण येऊ इथे आणि एक नेव्हिगेशन बार जो आपल्या स्टँडर्ड आपण बोललो होतो ठीक आहे, तसंच आपण करणार आहे नेव्हिगेशन बार. त्याच्यानंतर हिरो सेक्शन नंतर कॉन्टेंट वगैरे जसं आपण पहिले केलंय ठीक आहे, तसंच काय डिफरन्स नाही राहणार. सर्वात आधी आपण इथे जाऊन लाईव्ह चेक करू की ऑलरेडी लागते का नाही. आपण एक UL टाकू. सर्वात आधी UL टॅग अनऑर्डर लिस्ट, तुम्ही HTML मध्ये शिकला असणार बघा. त्याच्यानंतर इथे आलो, लिस्ट आयटम होम, होम मध्ये आलो, नंतर आपण टाकू होम होम. त्याचं टेक्स्ट आपण वन बाय वन चेंज करणार आहोत. आणि परत होम मध्ये गेलो, इथे टाकू आपण दुसरी काय टाकू, प्रोडक्ट. हा ठीक आहे, आपल्याला असं पण ई कॉमर्सचे साईट डिझाईन करायचं. प्रोडक्ट प्राइसिंग अँड कॉन्टॅक्ट, कॉन्टॅक्ट टाकून अजून एक टाकू अबाउट अस. ते टाकू अबाउट अस, अबाउट अस. आपण डिफाईन केले आपलं याला. एक आपल्याला काय करायचं, यांना फक्त टाकायचं की नंतर टॅग. जे असेल नाव बरोबर इथे आलं. परत एंकर टॅग, लिंक, प्रोडक्ट, बस. याच्यात आपण परफेक्ट टाकलंय. आता वेबसाईट ओपन करू. इथून आपण जाऊ लाईव्ह, चेक करूया आपली वेबसाईट चालू आहे. ठीक आहे, ओके. तर इथपर्यंत आपण बरोबर आहे. याचा कलर असेल बॅकग्राऊंड व्हाईट, आपल्याला काढून टाकायचं. बरोबर, बॅकग्राऊंडला आपला ग्रे कलर लागलाय. आता आपल्याला काय करायचंय, ठीक आहे, हे जे असेल ते आपल्याला वन लाईन्स मध्ये घेऊन त्यानुसार आपल्याला चालू करायचं. ठीक आहे, आता आपण एक काम करू. सर्वात आधी हा आपला जो नेव्हिगेशन बार आहे ठीक आहे,
याला डिझाईन करू. आपण काय बोललो आता, आपण फक्त काय डिफाईन केलंय, फक्त स्ट्रक्चर आहे आपल्याकडे, म्हणजे फक्त नाव आहे. ठीक आहे, एक अनऑर्डर लिस्ट आहे, त्याच्यामध्ये आपण वन बाय वन डिफाईन केलं आपले नेव्हिगेशन. ठीक आहे, नेव्हिगेशन लिंक्स. आता आपण इथे येऊ आणि याला पहिले स्टाईल करू एक्झॅक्टली आपल्याला जसं पाहिजे. याला पहिले सर्वात आधी आपण देऊ याला एक बॅकग्राऊंड क्लास, बॅकग्राऊंड ब्ल्यू. 2 मिनिटं. सॉरी, बॅकग्राऊंड ब्ल्यू सर देऊ याला आपण 600. ओके, याच्यातलं जेवढं टेक्स्ट असेल नेव्हिगेशन मध्ये आपल्याला दाखवायचं आहे ते व्हाईट. ठीक आहे, व्हाईट नंतर आपल्याला द्यायचं आहे त्याचं जस्टिफाय कॉन्टेंट, जस्टिफाय बिटवीन देऊ आपण. ओके, त्याच्यानंतर जे आयटम्स असतील आपले सर्व आपण टाकूया सेंटरला. एक मिनिट आपण फक्त चेक करू, लोड येते परत बोलायचं एक्झॅक्ट आता काय झालं. आपण पूर्ण बघते टेक्स्ट व्हाईट. ठीक आहे, जस्टिफाय कॉन्टेंट ते आपल्याला याच्या आधी आपण एक टाकू, एक लोगो जो आपला राहील. आपण देऊ शॉप इझी नाव. ठीक आहे, आपल्या याचं साईटचं क्लास देऊ आपण त्याला टेक्स्ट टू एक्सेल फॉन्ट तो. याच्या आधी आपण अजून एक डिव्हिजन ऍड करू, त्याने आपली स्टाईल अजून परफेक्ट येईल. डिव्हिजन याला क्लास देऊ आपण मॅक्स. ठीक आहे, विथ आपण देऊया 6 एक्सेल. त्यानंतर मार्जिन फ्रॉम बोथ साइड ऑटो, फ्लेक्स इथून काढून टाकू आपण. जस्टिफाय वगैरे याचं काही काम नाही. आपल्याला फक्त इथे द्यावं लागेल या मेन डिव्हिजनला आपण रिस्पॉन्सिव्हनेस ऍड करू. ठीक आहे, बोललो की मॅक्स ऑटो डिस्प्ले फ्लेक्स, त्याच्यानंतर जस्टिफाय कॉन्टेंट, जस्टिफाय बिटवीन, त्याच्यानंतर आयटम सेंटर, पॅडिंग 4. बस एवढं ऍड करू आपण. आपले जास्त ते लागले दिसायला. आता आपल्याला काय करायचं, हे जे आहे आपले ठीक आहे प्रॉपर नेव्हिगेशन. ठीक आहे, हे व्हाईट आहे म्हणून हे दिसत नाही ना, याचा आपल्याला कलर चेंज करून बाकीची स्टाईल जी आहे ते ऍड करायची. आता आपण एक ब्रेक टू 5 मिनिटाचा, त्याच्यानंतर आपण सर आता मी परत स्क्रीन शेअर करतो तुम्हाला एडिटरचं एंटायर स्क्रीन. ओके, इथे आलो, क्लोज, इथे गेलो, बॉडीला आपण ग्रे, बॅकग्राऊंड ग्रे 100. ओके, इथे येऊ, याला बॅक परत देऊ आपण एक क्लास बॅकग्राऊंड ब्ल्यू 600, टेक्स्ट व्हाईट, टेक्स्ट व्हाईट. त्यानंतर आपण चेक करू एकदा ऑलरेडी आपलं लागतो आहे की नको. याला आपण चेंज करू नेव्हिगेशन. आपण इथे डिव्हिजन चुकले आपले.
आता पहिले इथे येऊ आपण, इथे डिझाईन करायला चालू करू. जेव्हा आपण क्लास इथे स्टेट डिफाइन करू, हवर आपण देऊ टेक्स्ट वेअर 400 सेम सर्वांना, ठीक आहे. बस 1/2 3. आपण एक काम करू, परत आपले जे कमांड आहे टर्मिनलला एक मिनिट प्रॉब्लेम. इथे येऊ आपण, कुठे गेला आपलं डॉक्युमेंटेशन. आलं बघा आपल्याला, इथे आपलं प्रॉपर हेड आहे, ठीक आहे. कंपनीचं जे असेल आपलं शॉपीचे नाव, ठीक आहे. आपलं जे बॅकग्राऊंड होतं, ठीक आहे. कलर ब्ल्यू, टेक्स्ट व्हाईट. त्याच्यानंतर इथे आपण एक इमोजी ऍड करू. त्यापेक्षा आपण एक वेबसाइट वर जाऊ, इथे चेक करू पण इमोजीज फॉर ई कॉमर्स साइट. ओके, आणि एक काम करू, हे कॉपी करू, आपल्या साइट मध्ये पोस्ट करू. बस झालं आपलं काम. आलाय बघा, करेक्ट. एक काम करू, आपण याला स्टाईल करायचं असेल तर स्टाईल करू. स्पॅन ते कॉपी पेस्ट क्लास पण सॉरी, याचा आपण देऊया याचा कलर रेड. याला डिफरंट प्रॉपर्टी थांबा, आपण टेक्स्ट थोडी बॅकग्राऊंड आपण बॅकग्राऊंड येलो डॉट सगळ्यांत ट्राय करू आपण. स्टार्टिंग रेड करू, रेड 500. आता कसं दिसतंय? ओके, रेड पेक्षा आपण येलो चूज करू. ओके, रेड आपल्याला बरोबर नाही दिसत. येलो 800. नाही यार, 400. त्याच्यानंतर आपण करू राउंडेड 4x. आता बरोबर दिसते. आता आपल्याला काय शोधायचं, फक्त कलर. आपण जाऊ टेलविंडच्या ऑफिशियल डॉक्युमेंटेशन वरती, बघू आपल्याला एक्झॅक्ट कलर कोणता भेटेल ते सर्च करू. टेलविंड कलर्स कोर कॉन्सेप्ट, ठीक आहे. आपण इथून एक कलर चॉईस करू आणि तो आपल्या साइड मध्ये
टाकून देऊ. हा कसा वाटतोय त्यापेक्षा एक अजून लाईट घेऊ. ठीक आहे, एट 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 ब्ल्यू. ब्ल्यू पेक्षा आपण घेऊया हा कलर घेऊ, येलो. इथे करू बॅकग्राऊंड कॉपी पेस्ट. नेट कॉपी झाले का एकदा परत कॉपी करू आपण. डन. 1 2 3 4 परफेक्ट. नहीं होता है कस्टमाइज कलर्स. रेड नहीं नहीं, हा पण नाही, हा पण नाही, हा पण नाही. एक काम करू आपण ना, हा कॉपी करू, नाही तर एक वेबसाईट वरती जाऊ. तुम्हाला कस्टमाइज कसं काय करायला टाकता मी ते दाखवतो. ठीक आहे, कलर हंट वरती गेलो आपण इथे. ठीक आहे, आता ही साईड आहे, तुम्हाला खूप कलर दिल. ठीक आहे, आपल्याला येलो मध्ये बघायचं होतं ना सगळ्यात आधी. ठीक आहे, येलो येलो येलो. ठीक आहे, आता हा कॉपी करू. जर हाच आपल्याला इथे टाकायचा असेल तर आता कसं काय टाकायचं मी एक्सप्लेन करतो तुम्हाला. पण इथे देऊ बॅकग्राऊंड, त्याच्यानंतर देऊ आणि हे बघा, हा कलर आपल्याला आलाय साईड कलर. ठीक आहे, ते आलंय आपल्या इमोजीला कलर प्रॉपर. आता याच्यानंतर आपल्याला आपलं जे हिरो सेक्शन आहे ते स्टाईल करायचं. त्याच्या आधी इथे आपण डिफाईन केलं का सगळं प्रॉपर्टी आपलं मॅक्स. ठीक आहे, पॅडिंग आपण ऍड केली. ठीक आहे, टेक्स्ट पण ऍड केलंय. आता आपण जे मागच्या वेळेस केलं होतं बरोबर, ते आपल्याला इथे करायचंय. आपल्याला हाईड करायचंय मीडियम डिव्हाइसच्या याच्यावरती. तर आपण टाकू इथे हिडन. हिडन फ्लेक्स गॅप आपण देऊ 6. एल आहे इथून आपलं कम्प्लीट होऊन जाईल सेक्शन. ठीक आहे, आपला हवर इफेक्ट बी बरोबर चालू आहे. याच्यावरती गेलो, येलो होतं शॉप इझी हवे बरोबर आहे, हे बी बरोबर आहे. कलर हवर इफेक्ट परफेक्ट, नेविगेशन बार परफेक्ट. आपण चेक करू हाईड होते का नाही. आता हाईड पण होते बरोबर. ठीक आहे, मीडियम डिव्हाइस खाली गेलो, हाईड 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 बरोबर चालते. म्हणजे आपला सगळा कोड परफेक्टली अप्लाय होतो. त्याच्या पुढे आपल्याला काय करायचं, आता फक्त जे बटन आपण ऍड केलं होतं सेम ते आपल्याला ऍड करायचं इथे. मीडियम डिव्हाइस बटन जे असेल ते आपल्याला लागेल आपल्या मागच्या प्रोजेक्ट मधून कॉपी पेस्ट करून 3 लाईन्स. चालू मिनिट ऑफ HTML कॉपी इथे पेस्ट. डन. मीडियम डिव्हाइस आलंय बटन, त्यामध्ये हे परफेक्ट आपलं अप्लाय झालं. तर इथे आपण आपल्याला आता डिझाईन करायचं आपलं मेन जे असेल ते हिरो सेक्शन. त्याच्यानंतर त्याचा आपण क्लास देऊया बॅकग्राऊंड हाईट. त्याच्यानंतर एक डिव्हिजन ऍड करू. ऍड केली डिव्हिजन क्लास. त्यानंतर त्याला डिस्प्ले करू ग्रीड, कारण की आपल्याला ते दाखवायचे कार्स. सर्वात आधी मॅक्स विथ आपण देऊ 6 एक्सेल. MX ऑटो, मार्जिन फ्रॉम बोथ साइड ऑटो असेल. पॅडिंग फ्रॉम एक्स ॲक्सिस 6 आणि पॅडिंग फ्रॉम वाय ॲक्सिस 60, जे आपण ऑलरेडी डिफाईन केलं होतं मागच्या प्रोजेक्टला सेम. ठीक आहे, आता आपला कार्डचा सेक्शन येईल मेन. पण कार्डला काय स्टाईल करू, क्लास देऊ क्लासला पहिले ग्रीड, त्याच्यानंतर ग्रीड परत. ठीक आहे, ग्रीड आपण डिस्प्ले करणार आहोत 3 कॉलम ग्रीड. ओके, कॉलम्स आता 2 कॉलम्स. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये गॅप असेल 10चा आणि आयटम जे असतील आपले सर्व असतील सेंटर. ओके,
सर्वात आधी आपण लेफ्ट मध्ये डिफाईन करू एक डिव्हिजन, एक h2 क्लास टेक्स्ट फॉर एक्सेल, फॉन्ट बोल्ड आणि टेक्स्ट पण देऊया ग्रे 800. टेक्स्ट देऊ आपण वेलकम टू शॉप, वेलकम टू आपल्या साईटचं नाव शॉप इझी. आता आपण चेक करू एक्झॅक्टली अप्लाय काय झालं आतापर्यंत. परफेक्ट. ठीक आहे, हे आलं आपल्याला लेफ्टला आपलं ना. आता आपल्याला काय लागेल, जास्तीत जास्त एक इमेज लागेल. ठीक आहे, तर आपण ती ट्राय करू. नाही तर इमेज नसली तर आपण टेक्स्ट बी ऍड करू शकतो, डिपेंड आपल्याला कोणत्या प्रकारे स्टाईल करायची. त्याच्यानंतर आपण अजून एक पॅरेग्राफ टाकू, एक पॅरेग्राफ ऑलरेडी त्यांनी टाकला शॉप ना ब्रेक फॉर कन्व्हिनियन्स, आणि एक बटन ऍड केलं. ठीक आहे, याचा क्लास मी परत एक्सप्लेन करतो तुम्हाला काय केले. हे आपण पॅरेग्राफ टाकला. ठीक आहे, त्याचा क्लास दिला आपण टेक्स्ट ग्रे 200. ठीक आहे, त्याच्यानंतर बटन्स. ठीक आहे, शॉप नावचं बटन देऊ आपण बॅकग्राऊंड ब्ल्यू 600 राउंडेड टू एक्सेल. ठीक आहे, टेक्स्ट आपण देऊया व्हाईट आणि पॅडिंग डन. आलंय का, आपण आता चेक करू. परफेक्ट. आता याला फक्त आपल्याला काय द्यावं लागेल, मार्जिन फ्रॉम टॉप 3. आपण मार्जिन जास्त घेऊया 6 सॉरी. त्याच्यानंतर हा पॅरेग्राफ असेल त्याची स्टाईल आपण चेंज करू, कारण की तो दिसत नाही. आणि ते सर्वात आधी त्याला आपण देऊ मार्जिन फ्रॉम टॉप. टेक्स्टचा आपण वाढवून देऊ, करूया 6. बॅकग्राऊंड ब्ल्यू टू एक्सेल. राउंडेड जसं कव्हर करू आपण. ठीक आहे, आपण चेंज करू कलर बॅकग्राऊंड ब्ल्यू 6700. बस एवढंच करायचं होतं आपल्याला. चलो आपण आपल्या वेलकम टू शॉप वर इफेक्ट्स आले. ठीक आहे, परफेक्ट. आता एवढं आपण अचीव केलं. एक नेव्हिगेशन बार टाकलं, एक हिरो सेक्शन, आणि त्याच्यानंतर एक बटन केले शॉप नाव. ठीक, आता आपण राईटला काय करणार, एक इमेज ऍड करणार आहे. तर इमेज ऍड करण्यासाठी आपल्याला लेफ्ट आपला पूर्ण झाला इथे डिव्हिजन, बटनच्या खाली तिथे आपला कम्प्लीट झालाय. आता आपल्याला टाकायचं आहे तिथे राईट साइड जिथे येईल आपली इमेज. आपण इथे पहिले डिफाईन करूया क्लास. सर्वात आधी इमेजचा सोर्स. तर आपल्याला ऑटो सजेशन दिलंय, तेच ट्राय करून बघू. येत असेल तर ठीक, नाही तर आपला जो असेल आपण एक इमेज घेऊ. आपल्याला माहितीच आपण इमेज कसं घेऊ शकतो. आपण फुटबॉल पेक्षा दुसरी इमेज घेऊ, तिचं नाव घेऊ आपण फोटोज. ते जे आपण सर्च करूया ई कॉमर्स. असे काहीतरी एकच साईड बघू, हे आपण यूज करू. आपल्याला कॉपी इमेज लिंक, change. परफेक्ट. आपली इमेज बी होऊन गेली, टेक्स्ट बी आलंय. ठीक आहे, आणि आपलं हिरो सेक्शन आता बऱ्यापैकी पूर्ण फुल दिसतंय. बरोबर, नेव्हिगेशन बार, हिरो सेक्शन, हे परफेक्ट झालं. आता आपण इथपर्यंत आलो. एक काम करू,
याला आपल्याला वाटते की काही चेंज करायचं असेल तर आपण करू. शॉप आता आपण एक काम करू, हे जे टेक्स्ट आहे ठीक आहे, याला आपण इन्क्रीज करू, हे अजून परफेक्टली आपल्याला दिसायला लागेल. हे आलो, फक्त हे जे टेक्स्ट असेल त्याला आपण इन्क्रीज करू अजून थोडंफार विथ हेल्प ऑफ ए आय. नाही तर आपण एखाद्या वेबसाईट वरती जाऊन तिथूनच कॉपी पेस्ट करून घेऊया इकडे जाण्यासाठी. ई कॉमर्स वेबसाईट, एखाद्या वेबसाईट वरती जाऊन आपण इथून कॉपी करूया टेक्स्ट. अरे लोड नव्हते का अजून. याच्यावरती मी नोटीस करू. याच्यावरती पण नाही. काम करू आपण ए आय कडनं जनरेट करून आपल्याला जे टेक्स्ट हवंय इथे आपल्याला पाहिजे मोर टेक्स्ट. जाऊ चार्ज वरती जाऊया. chat hello add more text, इथे पॅराग्राफ पेस्ट करू. बस कॉपी इथून पेस्ट गेला आपली साईड. बस ठीक आहे, आता भरलेलं वाटते बघा. इथे आपला पॅराग्राफ बॅड आहे. हे काही बी असलं तरी इग्नोर करायचं, आपल्याला काम नाही, आपण फक्त डिझाईनचा याच्यात करतो ठीक आहे. याच्या पुढचा जो असेल तो आपला सेक्शन येईल आपल्या कार्डचा, म्हणजे जिथे आपण डिस्प्ले करणारे प्रोडक्ट. ठीक आहे, सर्वात आधी क्लास देऊ आपण याला पॅडिंग फ्रॉम वाय ऍक्सिस 12. त्याच्यानंतर एक डिव्हिजन देऊ क्लास. परत तेच आपण 6 एक्सेल फॉन्ट बोल्ड टेक्स्ट सेंटर टेक्स्ट आपण डिफाइन केलं सेंटर. ओके, नेक्स्ट मार्जिन फ्रॉम बॉटम 8. क्लास 3 एक्सेल टेक्स्ट आपण डिफाइन करूया 3 एक्सेल. त्यानंतर आपण टाकू एक फॉन्ट बोल्ड टेक्स्ट सेंटर मार्जिन फ्रॉम बॉटम 8. इथे देऊ फीचर इथे काय नाव द्यायचं ठीक आहे, फीचर प्रोडक्ट देऊ आपण. आणि आता चेक करू दिसतं कसे आपले. हा पार्ट जो आहे तो आपल्याला अजून विजिबल नाही, बघावं लागेल. सेक्शन टेक्स्ट बोल्ड ठीक आहे. आता आपण एक ब्रेक घेऊ 5 मिनिटाचा, त्याच्यानंतर इथून पुढे याला कंटिन्यू करू.
ओके, तर आपण कंटिन्यू करू परत. ठीक आहे. जिथं आपण एक दुसऱ्या सेक्शनला आलो होतो. आपण आतापर्यंत काय बनवलं होतं, एक नेव्हिगेशन बार आणि एक हिरो सेक्शन. करेक्ट. आता आपण आलो होतो दुसऱ्या सेक्शनला. आपल्याला तिथे डिफाईन करायचं होतं आपले कार्ड्स. ठीक, म्हणजे आपण जे प्रोडक्ट डिस्प्ले करणार आहे ते. त्याच्यानंतर सर्वात आधी आपण इथे एक H2 टाकले. ठीक आहे, फीचर प्रोडक्ट. सो आपण चेंज करून परत एकदा टाकतो मी H2 पॅडिंग हे सेक्शन. ठीक आहे, H2 इथे टाकू आपण फीचर प्रोडक्ट्स. फीचर प्रोडक्ट्स आपण क्लास डिफाईन करू सर्वात आधी H2 चा. ठीक आहे, क्लास टेक्स्ट 3 एक्सेल फॉन्ट बोल्ड टेक्स्ट सेंटर आणि मार्जिन फ्रॉम बॉटम 8. ओके, स्टुडिओ. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण एक आता कार्डचा ऍड करावं लागेल आपल्याला. एक कार्ड सेक्शन आपण ऍड करू एक्झॅक्ट इथे. ठीक आहे, डिव्हिजन टाकू. त्याच्यामध्ये प्रत्येक डिव्हिजनला आपण एक एक कार्ड ऍड करू. ठीक आहे, आपलं कार्ड 1. आपला राहील कार्ड फर्स्ट. पहिले सर्वात आधी याला स्टाईल करू, नंतर बाकीच्या कार्ड मग आपल्याला सेम ॲज इट इज कॉपी आणि पेस्ट करायचं असते. पहिले सर्वात आधी याला स्टाईल देऊ आपण. क्लास बॅकग्राऊंड व्हाईट. ठीक आहे, त्यानंतर राउंडेड लार्ज. सॉरी, कार्ड क्लास कार्डला द्यावं लागेल आपल्याला. इथे देतोय. सॉरी, सर्वात आधी आपण इथे देऊ ग्रीड. डिस्प्ले ग्रीड करू. ठीक आहे, त्याच्यानंतर गॅप आपण देऊ 6. प्रत्येक कार्ड मध्ये आपला गॅप असेल 6. म्हणजे एक्झॅक्ट किती असेल इथे 24 पिक्सल. बरोबर, 6. आणि मीडियम डिव्हाइस आपण टार्गेट करू ग्रीड कॉलम्स 3. बस एवढंच करायचं आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला आता कार्डची स्टाईल करायची. कार्ड मध्ये आलो, इथे गेलो आपण, क्लास डिफाईन केलं. परत बॅकग्राऊंड आपलं व्हाईट राउंडेड LG. ठीक आहे, त्यानंतर आपण देऊया पॅडिंग 4. आपलं काम आहे ते एक इमेज ऍड करणं. तर आपण पहिलं कोणतं प्रोडक्ट घ्यायचं, आपण शूजचा एक इमेज ऍड करू. ठीक आहे, सर्वात आधी परत आपल्याला काय करायचं, की आपले फीचर प्रोडक्ट आले. आता एक कार्ड आपल्याला इमेज दाखवली तर इथे येऊन जाईल. आपण टाकू पिक्सेल, इथे टाकू शूज. त्याच्यानंतर आपण एक कॉपी करू. इथे नेक्स्ट वेला करू कॉपी लिंक आणि सोर्स मध्ये पेस्ट. आता वेबसाईट ओपन करू आपली. ओके, हे बघा, हे पहिले प्रोडक्ट ऍड झालं आपलं. ठीक आहे, आता 1 बाय 1 आपण काय करू, नंतर टाकू. सर्वात आधी आपण टाकू आपलं सेकंड प्रोडक्ट. कार्ड फर्स्ट, कार्ड सेकंड, कार्ड थर्ड. झाले आपले आता टोटल 1 2 3. आपल्याकडे अजून एक आहे जागा, तर अजून एक ऍड करून घेऊ 4th. यायला पाहिजे ना ते. एक्झॅक्ट काम करू, याला आपण असू देऊ. पण इथे देताना किती दिले, 3 कॉलम्स, गॅप 6, मार्जिन 3, 1 2 3.
एकदा याच्या सर्व क्लासेस चेक करू तर आपण बरोबर करतोय. एमडीला कॉलम ग्रेड 6. ओके, आपण आलो सेक्शन वरती सगळ्यात आधी. पॅडिंग मध्ये डिव्हिजन क्लास, ठीक आहे, WC एक्सेल, फॉन्ट बोल्ड, हे राहिलं होतं आपले मार्जिन फ्रॉम बोथ साइड, ऑटो, ठीक आहे, आपल्याला टाकावं लागेल इथे क्लास, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण आलो ते ग्रीड मध्ये ग्रीड डिस्प्ले केला, कॅप 6 ठेवलं सर्वांमध्ये. जसं आपण आलो लार्ज स्क्रीन वरती, आपण काय डिफाईन केलं, बोललो की आपल्याला कॉलम मीडियम स्क्रीनला रिस्पॉन्सिव्हनेस ऍड केली. त्याच्यानंतर आलो आपण डिव्हिजन वरती. आपण आता इथे काहीच ऍड नाही केले क्लास जास्त, ठीक आहे. फक्त आपण काय केलं, बॅकग्राऊंड आणि ज्या राऊंडेड जे असतील तिथे आपण ऍड केलं, पॅडिंग ऍड केली. आता आपल्याला इमेजला क्लास ऍड करायचे. ओके, आपण देऊ क्लास, फक्त राऊंडेड इमेज डिस्प्ले करू, बाकी काही राऊंडेड. डन. त्याच्यानंतर आपल्याला यायचे आणि ते टाकायचे आहे एक H3 आणि एक पॅरेग्राफ, एक बटन, म्हणजे या प्रोडक्टचे डिस्क्रिप्शन आणि त्याच्या खाली एक बटन. आपण देऊ रनिंग शूज, ठीक आहे. एक्झाम्पल मध्ये फॉर एक्झाम्पल आपण देऊ रनिंग शूज आणि त्याच्या खाली आपण एक पॅरेग्राफ ऍड करू. आलो मी पॅरेग्राफ, काय टाकू, कम्फर्टेबल, ते सजेशन देत असेल तर आपण बघू, कम्फर्टेबल रनिंग शूज, ठीक आहे, असं टाकू. आणि इथे टाकू आपण शॉप नाव, बस, रनिंग शूज, ठीक आहे, कम्फर्टेबल रनिंग शूज. आणि आता याला स्टाईल अप्लाय नाही झाली, आपण इथे स्टाईल अप्लाय करायला. पण सर्वात आधी याला देऊ आपण क्लास, काय करायचं, टेक्स्ट एक्सेल फॉन्ट, आपण देऊया सेमी बोल्ड, प्लस आपण देऊ मार्जिन फ्रॉम टॉप 3. त्याच्यानंतर याला देऊ आपण क्लास, परत टेक्स्ट आपण देऊया ग्रे 600 आणि मार्जिन फ्रॉम टॉप 2, ठीक आहे, आणि प्लस. पण आता बटनला स्टाईल करू. आपल्या बटन वरती आलो आपण, सर्वात आधी याला मार्जिन देऊ, मार्जिन फ्रॉम टॉप 2, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण देऊया याला एक बॅकग्राऊंड कलर, आपल्या बटनला BG ब्ल्यू 600, टेक्स्ट व्हाईट, except for padding, right, except for 5, 2 and then rounded. बस एवढं डिफाईन करायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपलं काम कम्फर्टेबल, इकडे एखादी स्पेलिंग मिस्टेक झालेली दिसते, क्लास, बॅकग्राऊंड ब्लू, टेक्स्ट व्हाईट आणि डन. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचे, इमेज इन डिफरंट इमेज घ्यायचं आहे, त्याप्रमाणे आपल्याला टेक्स्ट ऍड करायचं आहे. तर एक आपण घेतली शूजची, आता अजून दुसरी घेऊ आपण बॅग. सर्वात आधी आपण रनिंग शूजला कन्वर्ट करून पहिलं आपण टाकू, कारण की आपण टेक्स्ट दिलंय ते रनिंग शूजचं दिलंय. तरी चला ऍड केलं होतं आपण सर्वात आधी, सेकंड काढला, ठीक आहे, पेस्ट, डन. आता हेच आपण घेऊ एक बॅग, चलो कॉपी, हे पेस्ट, कशाला गेलं, पहिलं काढलं, ठीक.
कॉपी अँड पेस्ट. सेम आपण देऊया थर्ड काढला, तर बॅगच्या ऐवजी आपण थर्डला घेऊया मोबाईल. इथून कॉपी, कुठे गेला कॉर्ड थर्ड, पेस्ट. 1 2 and 3. आता इथे आपल्याला ऍड करायचं असेल टेक्स्ट. बॅगचं आपल्याला जो आहे ते इमेज आपण थांबा दुसरी बॅगची ते मॅच नाही होणार, आपल्याला अजून स्टाईल ऍड करावं लागेल. आपल्याला अजून एक इमेज बघू बॅगची दुसरी, जी वर्टिकल असेल परफेक्ट याच्यासारखीच. ही परफेक्ट आहे. कॉपी बॅग 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 की तो प्रोडक्ट आहे आपलं. मंडू फर्स्ट इमेज कॉपी. आता परफेक्ट आहे. बॅग शूज आणि हे. आता आपल्याला फक्त काय करायचे, टेक्स्ट तिथे आपण दिले ते कॉपी करायचे तिन्ही पार्ट, आणि तिन्ही कार्ड मध्ये आपल्याला एक्झॅक्ट टाकायचे इमेजच्या खाली. इमेजच्या खाली ठीक आहे. आता चेक करून आलंय, त्याला चेंज करायचं. आता टेक्स्ट रनिंग 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 कार्ड 1 ठीक आहे. इथे आलो, काय आपलं बॅग्स, इथे चेंज कम्फर्टेबल बॅग्स करून आपण फक्त बॅग्स. परत इथे आलो, कार्ड 2 बरोबर आहे. आता राहिला आपला कार्ड 3. कार्ड 3 मध्ये होता आपला मोबाईल, फोन, फक्त मोबाईल. ते चेंज मल्टी मीडिया मोबाईल. ओके, तर आपलं इथपर्यंत आपलं आता किती सेक्शन झाले ठीक आहे. नेव्हिगेशन बार, हिरो सेक्शन, प्लस आपलं जे होतं ठीक आहे फीचर प्रोडक्ट 1 2 and 3 ठीक आहे. हे 3 सेक्शन झाले. आता याच्या खाली आपलं फायनल सेक्शन कोणतं असतं मला माहिती आहे, ते राहतं फुटर सेक्शन. करेक्ट. इथे आलो, डिफाईन केला आपण फुटर. फुटर सेक्शन इथे आपण देऊ पॅरेग्राफ सर्वात आधी. ऑल राईट रिझर्व, ऑल राईट रिझर्व ठीक आहे. तर प्रत्येक वेबसाईटला असतं स्टँडर्ड. तर आपल्याला इथे द्यायचा होता क्लास बॅकग्राउंड ब्ल्यू 600 ठीक आहे. त्याच्यानंतर देऊ आपण टेक्स्ट व्हाईट, टेक्स्ट सेंटर, पॅडिंग 5. इथे देऊया टेक्स्ट ऑल राईट रिझर्व @22 बस. आपलं फुटर झालंय रेडी. आता इथे 1 2 and 3 ठीक आहे. फुटर हे आपलं हेडर ठीक आहे. आता हे आपण काय बनवलंय, लँडिंग पेज बनवलंय का ई कॉमर्स साईट्स बरोबर. झालो आपण एक नेव्हिगेशन बार, हिरो सेक्शन, प्रोडक्ट आणि फुटर. आता आपण एक चेक करू फक्त रिस्पॉन्सिव्हनेस आपली येते आणि परफेक्टली. मोबाईल वरती परफेक्ट आपल्याला असं एक रो मध्ये ते होऊन जाईल. आता हे का बरं होतंय, इथे डिफाईन करताना काय केलं होतं एक्झॅक्टली फीचर प्रोडक्ट ठीक आहे. जसा मीडियम स्क्रीनचा आपण इथे कॉलम काय केलं होतं 3 डिफाईन केलं होतं बरोबर. आपल्याला जसं इथे मीडियमच्या वरती जाईल 1 2 1 2 3 कॉलम येत आहे, पण जसा नॉर्मल राहील ठीक आहे. हे बिहेवियर आपल्याला बरोबर एका कॉलम मध्ये येऊन जाईल. आपली जी रिस्पॉन्सिव्हनेस आहे ती परफेक्टली चालते. 6 7 8 चा जसं वरती जाईल 6 7 8 हे बघा आता सिंगल आहे 1 2
आणि 3 जसा त्याच्यावरती गेला 1 2 3 4 5 6 7 आता 3 कॉलम मध्ये झालं बघा आता, म्हणजे आपले रिस्पॉन्सिव्हनेस बरोबर चालते. आता याच्या पुढे जसं असेल ते पूर्ण 3 कॉलम मध्ये जाईल. मीडियम डिव्हाइसच्या वरती म्हणजे लॅपटॉप वगैरे, ठीक आहे, ज्या लार्ज स्क्रीन असतात त्याला परफेक्ट जाईल. तर एक काम करू आपण, एक कार्ड तर आपण ऍड केले. जर काही चेंज करू वाटला तर आपण एक डिफाईन करू, एक याच्यावरती जाऊ आपण फ्लो वाईट. तुम्हाला मागे वेबसाईट दाखवली, इथे टॅग आपल्याला आले ई कॉमर्स शिवाय. जर आपल्याला काय ऍड करू वाटलं, ठीक आहे, हे फुटर सेक्शन आपण असं घेतलं ॲज इट इज त्यांचं जसं असेल तसं. आता कारण की तुम्हाला कोड वाचताही लागलं तर आपल्याला कॉपी पेस्ट करायला काही अडचण नाही. इथे गेलो, ठीक आहे, हे आपलं फुटर कॉपी, एक कमेंट करू आपण आणि डिस्प्ले करू. डन, आलंय आपलं परफेक्ट. 1 2 3 4 5 6, ठीक आहे. आता आपल्याला हे इथं बरोबर चालतंय, ठीक आहे. आपली ई कॉमर्सची वेबसाईट आहे. हे जर चेंज करायचं असेल तर करू. आपल्याला शॉप नाव, हे जे टेक्स्ट आहे ना आपण इथे येते ना, याला चेंज करू आपण फक्त आता आपल्या वेबसाईट प्रमाणे. शॉप नाव कुठे एक्झॅक्ट, बस भेटला आपल्याला. क्लास दिलाय टेक्स्ट, आपण देऊ ब्ल्यू किंवा जो बॅकग्राऊंड कलर असेल तो चेंज करू आपण, टेक्स्ट व्हाईट राहू. शॉप नाव 1 2 3 बरोबर. लिंक फोन बॅकग्राऊंड 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 प्रायमरी बॅकग्राऊंड डार्क वरती, हे डार्क मोड विषय. काम करू आपण, यालाच ब्लॅक करू, ब्ल्यू करू कलर, टेक्स्ट ब्ल्यू 600. ओके, आता हे बी बरोबर दिसतंय, ठीक आहे. शॉप नाव पहिला वाटते जे आपल्याला की वर केल्यावरती प्रायमरी दिसत नाहीये ना, तर ओके, हे दिसायला लागला आपल्याला बरोबर. आता जसा वर गेला आपण करेक्ट, त्याला बॅकग्राऊंड ऍड होतंय, ठीक आहे. तर याप्रमाणे आपण रेडी केली आपली वेबसाईट. पण अजून कंपोनंट बघू, जर आपल्याला अजून भेटले, ठीक आहे, त्याप्रमाणे आपण स्टाईल करू. ई कॉमर्सचं आपण कोणतं बघितलं होतं पहिले, फुटर बघितलं. आता दुसरे कंपोनंट चेक करू आपण, ठीक आहे. प्रोडक्ट कॅटेगरीज, ठीक आहे. आता हे आपण बघू आणि आपल्या याच्याप्रमाणे स्टाईल हॅलो, हे आपण ऍड करू, कॉपी, याला आपण इथे गेलो, इथे वरती पेस्ट, आलो आपल्या साईड वरती, रिफ्रेश, डन. परफेक्ट, वाटत पण नाही की आपण दुसरीकडनं घेतलं, ठीक आहे. आपलं कॉपी आपण काय केलं, फक्त इथे गेलो, ई कॉमर्स आपण साईड घेतली, ठीक आहे. याच्यातलं काय केलं, जे कंपोनंट होते ते आपण 1 बाय 1 आपल्या नीड प्रमाणे कॉपी केले आणि पेस्ट केले. जसं आपल्याला वाटतंय काय चेंज करायचं असेल तर इथे त्यांनी टेल विंडोज यूज केली, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल ही पूर्ण टेल विंडो तुम्हाला जे वाटेल, आणि आपलेच आहे बघा क्लास, काय वेगळं नसेल त्यांनी बी यूज केलेलं. तेव्हा फ्लेक्स, आयटम सेंटर, राउंडेड बॉर्डर, बॅकग्राऊंड व्हाईट वगैरे जे आपण यूज करतोय तेच आहे, फक्त त्यांनी स्टाईल डिफरंट केले त्यांचं नीड प्रमाणे. बाकी सर्व सेम मध्ये. पण ग्रीड आपण ग्रीडच यूज करतो, गॅप 4. स्मॉल स्क्रीनला त्यांनी काय दिले, कॉलम्स 2, मीडियमला 3, लार्जला 4. याप्रमाणे त्यांनी रिस्पॉन्सिव्हनेस ऍड केली. हा बॅकग्राऊंड येतो, आपल्याला चेंज करायचा असेल तर सेम जसं आपण लिहितो, बॅकग्राऊंड आपल्याला वाटतं की इथे 15, आपल्याला वाटतं की आपण 950 करू. इथे आलो, आता ब्लॅक दिसायला लागेल, ते सेम. हे बघा आला कलर, ठीक आहे. तर टेल विंडोज आहे, फक्त ते आपल्याला इनबिल्ड जे कंपोनंट असतात
ते आपल्याला देत आहे. आता आपण बोललो की आता याचा ब्लॅक केलंय तर याचा टेक्स्ट जो असेल तो आपण करू व्हाईट, म्हणजे आता दिसायलाही परफेक्ट दिसेल. आपण जे कॉपी केलेलं आहे ते गेलो, ते आलो परत रिफ्रेश, आणि हे आपल्याला काढावं लागेल हा क्लास. आता चेक करू. थिंग्स पेक मध्ये जाऊ, थिंग्स पेक केलं, याचा कलर चेक करू आता एक्झॅक्टली आहे काय. ते गेलंय आणि इथे बघू, चेक करू. झालं आता परफेक्ट, हा वाईट दिसतोय. आता इथून जाऊ, इथे आपण याला झाला वाईट. ठीक आहे, ओके. तर याप्रमाणे आपण आजचं जे लेक्चर आहे, ठीक आहे, ते 1 मिनिट गाईज. सॉरी, अरे माईक हे करायचं आणि तुम्ही अनम्यूट करायचं यार बोलताना. ठीक आहे, मी परत एक्सप्लेन करतो, काही विषय नाही. आतापर्यंत आपण केलं काय, सर्वात आधी ठीक आहे, हे आपण इमेज कॉपी केले. ओके, 1 2, आता मला बघून उद्या स्क्रीन हा दिसते. ठीक आहे, इमेज आपण कॉपी केले. ठीक आहे, फीचर प्रोडक्ट 1 2 आणि 3. त्याच्यानंतर आपण काय गेलो, ह्या वेबसाईट वरती गेलो फ्लो वाईटचा. मी काहीच नाही केलं. ठीक आहे, सर्वात आधी इथे गेलो कंपोनंट मध्ये, ई कॉमर्स. ठीक आहे, आणि इथून आपल्याला जसे वाटलं, ठीक आहे, इथे क्लिक केलं मी त्या कॅटेगरीज मध्ये, आणि इथून शो कोड गेला आणि इथून कॉपी केला. ठीक आहे, आणि इथे जसं तसं आता मी क्लोज करतो. ठीक आहे, डिलीट करतो आणि पेस्ट करून दिलं. बाकी आपला जो कंपोनंट होता प्रॉपर सेम इथे दिसायला लागला. ठीक आहे, आता मी काय बोललो, मला व्हायचा कलर हवा होता ब्लॅक. इथे गेलो की त्यांनी टेलविंडर्स यूज करतात, ते दुसरं काही नसतं. जसं आपले क्लासेस राहतात, फ्लेक्स, आयटम सेंटर वगैरे. मी काय केलं, फक्त याला बघितलं की याला बॅकग्राऊंड लागतं कुठून आहे. मग इथे सर्वात आधी त्यांचा टॉप सेक्शनचा जो क्लास असेल, ठीक आहे, इथे आपण गेलो आणि याला चेंज करून दिलं. याचं ग्रेच्या ऐवजी आपण दिलं ब्लॅक, बॅकग्राऊंड ब्लॅक. 800. आणि हे होतं ते आपण काढून टाकले डार्क मोड साठी. बॅकग्राऊंड ब्लॅक, परत मी इथे आलो, बॅकग्राऊंड ब्लॅक. बस, तर इथे जसं रिफ्रेश केलं याचा ब्लॅक झालं. मग बोललो की शॉप बाय कॅटेगरी आहे, याचं मला वाईट करायचं. मी इथे जाईल मी, ठीक आहे, सापडत नसलं तर कसं करायचं, इन्स्पेक्ट वरती जायचं आणि इथे जायचं. क्लिक केलं का आपल्याला इथे दिसून जाईल. मग एकदा काय करायचं, कोणता कलर आहे, ग्रे का, आपल्याला काय करायचं होतं, फक्त व्हाईट करायचं होतं. नाही झालंय का व्हाईट, नाही. मग इथे अजून बघायचं कुठे स्टाईल ऍड केली का त्याने फॉर डार्क मोड साठी. ठीक आहे, इथे गेलो आपण आणि इन्स्पेक्ट मध्ये जस्टिफाय सेंटर. ठीक आहे, आता हे डार्क असेल हे रिमूव्ह करायचं. आणि हा टेक्स्ट इथे अप्लाय करून द्यायचा आपलं, झालं. ठीक, म्हणजे आपल्याप्रमाणे कसे CSS असेल कॉपी पेस्ट करून बी ते आपल्याप्रमाणे चेंज करायचं असेल तर आपण चेंज करू शकतो. तसंच इथे यायचं. ठीक आहे, कुठे होतं आपलं शॉप बाय कॅटेगरी, हा डार्क मोड साठी. इथे ग्रे असेल तो आपल्याला करायचा आहे. बस एवढंच करायचं होतं, एवढंच केलं होतं आपण, बाकी एक्स्ट्रा काही नव्हतं. कॉपी आणि पेस्ट. ठीक आहे, आता तुम्ही मिस जरी केला असेल, ठीक आहे, फुटर बी आपण इथूनच केले कॉपी. हे बघा, मी तुम्हाला सांगतो फुटर कुठून केलं. इथे आलो, प्रोडक्ट कार्ड मेगापोर्ट्स कंपनी, रिफंड आणि ऑर्डर 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 ऑर्डर
समरी ई कॉमर्स. इथूनच मी फुटर बी कॉपी केलं होतं इथून कंपोनंट मधूनच. तर एवढंच केलं होतं आपण, एक्स्ट्रा काय असं कोड नव्हता गेला. ठीक आहे, फक्त मी या कॉपी पेस्टचा पार्ट एक्सप्लेन करत होतो. आणि जरी तुम्हाला समजलं नसेल तर तुम्हाला याची व्हिडिओ भेटून जाईल उद्या, तर मग त्याच्यावर तुम्हाला कळून जाईल एक्झॅक्टली मी टोटल काय केलं होतं, कॉपी पेस्ट कुठून केलं होतं, कशा प्रकारे केलं होतं. ठीक आहे, बाकी जो आपला कोड होता तो सेमच होता, त्याच्यात काही चेंजेस मी केलेले नव्हते. ठीक आहे, आपण कार्ड वगैरे ऍड केले आणि जे इमेज आहे ते आपण कॉपी करून तिथे पेस्ट केलं. तर याच्यात कोणाला काही समजलं नसेल तर इथे मेसेज करा किंवा अनम्यूट करून सांगा की हे समजलं नाही, मी परत एकदा एक्सप्लेन करेन. इथं मला अटेंडन्स, इथेच तुमचा स्क्रीनशॉट घेतो. तुम्ही ही वेबसाईट ना एकदा एक्सप्लोर करा. ठीक आहे, फ्लोबाईट म्हणून तुम्हाला जास्त समजेल एक्झॅक्टली आपण कॉपी पेस्ट करून आपल्या वेबसाईटला सूट होईल. तसे कसं आपण डिझाईन मॅनेज करतो किंवा आपल्या टेलविंड मध्ये त्यांच्या टेलविंड मधून आपण कसे चेंजेस करतो. वीडियोस बनाने हैं, फिल्मोरा है ना।